नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण विहिरीतील विद्युत पंप देखभाल दुरुस्तीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तसेच हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते शेतीसाठी, औद्योगिकरणासाठी, घरासाठी, अपार्टमेंटमध्ये बरेच ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते। जसं की नदीतून जसं पाणी आपल्याला उपसायचं असेल, विहिरीतून पाणी उपसायचं असेल तर आपण मोटरचा उपयोग करतो। मोटर पंपाचे मेन म्हणजे दोन भाग पडतात, एक म्हणजे मोटर सेक्शन आणि दुसरा म्हणजे पंप सेक्शन। तर याविषयी आपण मित्रांनो जाणून घेणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण घेऊया मोटर सेक्शन। आपण यूज करतो जनरली ज्या यूज करतो त्या बहुतेक सिंगल फेज किंवा 3 फेज इंडक्शन मोटर या प्रकारामध्ये मोडतात। आपल्याला जो MSEBकडनं महावितरणकडनं जो सप्लाय उपलब्ध असतो तो AC प्रकारातला असतो। त्यामुळे आपण बहुतेक करून या सिंगल फेज AC किंवा 3 फेज इंडक्शन मोटर आपण यूज करतो। याच्यामध्ये इंडक्शन ही जी आपण वापरलेली आहे ही 3 फेज इंडक्शन मोटर आहे आणि या मोटरला आपण या मेन स्विचमधनं सप्लाय दिलेलं आहे। याला MSEBकडनं इनपुट म्हणून दिलेलं आहे आणि याचं जे आउटपुट आहे आपण या स्टार्टरला दिलेलं आहे। स्टार्टर हे दोन टाईपचे प्रोटेक्शन दिलेले असतात, एक म्हणजे ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये जे प्रोटेक्शन दिलेलं आहे ते म्हणजे सिंगल फेजिंग ऑपरेशन। तर ओव्हर प्रोटेक्शन म्हणजे मोटरवर जर समजा जास्त लोड आला तर ॲटोमॅटिकली स्टार्टर जो आहे तो ट्रिप होतो आणि सिंगल फेजिंग म्हणजे सुरुवातीला काय होतं की 3 फेज अवेलेबल असतात आणि आपण बघतो की महावितरणकडून आपल्याकडे जो सप्लाय उपलब्ध असतो तो काही वेळाने काय होतं, एखादा फेज त्यातला म्हणला निघून जातो किंवा एखादा फेज नसतो आणि आपली मोटर जी आहे ती 2 फेजवर रन होते। अशा केसमध्ये जर आपली मोटर 2 फेजवर रन झाली तर डेफिनेटली मोटर जास्त करंट ड्रॉ करेल आणि त्याच्यामुळे मोटरचं ओव्हर हिटिंग होऊन मोटर जळण्याचा संभव असतो। तर हे दोन्ही गोष्टी जे प्रोटेक्शन जे आहे हे आपल्या स्टार्टरमार्फत होते। त्याच्यानंतर हा स्टार्टरचे जे स्टार्टरमधनं जे करंट सेटिंग आहे हे फार महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये जसं आपण करंट सेट करू त्याच्याप्रमाणे आपला जो स्टार्टर जो आहे तो ऑन ऑफ होईल आणि ट्रिप होईल। तर आपण या ठिकाणी आपली जी मोटर आहे, ज्या मोटरचा करंट जो आहे तो रॅटेड करंट दिलेला आहे, मोटरमध्ये नेमप्लेटवर दिलेला आहे तो 11.4 आहे। त्याच्यामुळे आपण 11.5 अँपेअरला हे करंट सेटिंग केलेलं आहे। याच्यामध्ये बघा या स्टार्टरमध्ये आपल्याला दिसतं आहे की आपण 11.5 अँपेअरला हे सेटिंग केलेलं आहे। त्याच्यानंतर हा जो सप्लाय आहे स्टार्टरचा सप्लाय आपण मोटरचे जे टर्मिनल्स आहेत त्या ठिकाणी दिला। हे बघा, हे आपण जे आपल्याला मोटरवर दिसतं आहे त्याच्याप्रमाणे आपण इथे हे 3 पेजेस आपण कनेक्ट केलेले आहेत आणि कनेक्शन करताना काळजी अशी घ्यायची आहे की हे तिन्ही टर्मिनल जोडताना आपल्याला व्यवस्थितरित्या जोडले गेले पाहिजे। त्याच्यामध्ये जर लूज कॉन्टॅक्ट राहिला तर तिथं स्पार्किंग होऊन कार्बन वगैरे पकडू शकते आणि ते टाळण्यासाठी आपल्याला ते व्यवस्थितरित्या टाईट करणे आवश्यक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी काय होतं की 3 फेज जर व्यवस्थितरित्या मोटरला आपण जोडल्या न गेल्या मोटर काय होते की रिव्हर्स डायरेक्शनला फिरते। त्याच्यामुळे काय होतं की पाण्याचा उपसा होऊ शकत नाही। तर पाण्याचा उपसा व्यवस्थितरित्या होण्यासाठी आपली मोटर जी आहे ज्या डायरेक्शनला रॅटेड दिलेलं आहे, ज्या डायरेक्शनला तिथे रोटेशन दिलेलं आहे क्लॉकवाईज डायरेक्शनला, त्या डायरेक्शनमध्ये ती फिरायला पाहिजे। जर आपली मोटर कनेक्शन केल्यानंतर जर रिव्हर्स डायरेक्शनला जर फिरत असेल तर आपल्याला त्याच्या 2 वाइंडिंगचे जे कनेक्शन्स आहेत रिव्हर्स केल्यास आपली मोटर जी आहे ती पूर्ववत चालू होईल आणि मोटर जी आहे ती व्यवस्थितरित्या चालेल आणि विहिरीतनं आपल्याला व्यवस्थितरित्या पाणी उपसा भेटेल। आपण आता अर्थिंगबद्दल बघणार आहोत। मोटरला अर्थिंग करणं फार आवश्यक असतं, कारण काय होतं की याच्यामध्ये मोटर ओली वगैरे झाल्यास, पावसामुळे ओली वगैरे झाल्यास किंवा मॉइश्चरमुळे काय होतं की त्याच्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की लिकेज करंट त्या मोटरमधनं फ्लो होऊ शकतो आणि लिकेज करंट त्या मोटरमधनं फ्लो झाला आणि आपण त्याला जर टच केलं तर नक्कीच काय होतं की शॉक लागण्याचा धोका निर्माण होतो। तो टाळण्यासाठी आपल्याला अर्थिंग करणे आवश्यक आहे। जनरली आपण अर्थिंग केलेलंच असते, फक्त ते व्यवस्थितरित्या ऑपरेट होतं की नाही ते बघणं आवश्यक आहे। तर त्यासाठी आपण काय करणार आहे की या टेस्ट लॅम्पच्या माध्यमातून आपण बघणार आहे की आपलं अर्थिंग जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही आहे। तर हा टेस्ट लॅम्प असून आपण काय करणार आहे की एक टर्मिनल त्याचा फेजला कनेक्ट करणार आहे आणि दुसरा टर्मिनल या ठिकाणी आपण हा जो पॉईंट आहे या अर्थिंग पॉईंटला आपण त्याचा सेकंड पॉईंट जोडणार आहे। सेकंड टर्मिनल त्याला जोडल्यानंतर जर लाईट जर व्यवस्थितरित्या ग्लो झाला म्हणजे नक्कीच आपलं अर्थिंग हे व्यवस्थित आहे आणि जर समजा लाईट ग्लो नाही झाला तर डेफिनेटली आपलं अर्थिंग जे आहे ते आपल्याला
खराब असून ते आपल्याला व्यवस्थित करणे आवश्यक आहे. आपल्याला मोटर आणि पंपाबद्दल कुठलेही काम करायचं असेल तर आपल्याला एक विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याच्यामध्ये काय होऊ शकतं की शॉक लागण्याची जेव्हा भीती असते तेव्हा आपण पंप आणि मोटरबद्दल काम करत असताना आपल्याला हातामध्ये रबरी ग्लोव्ज आणि पायामध्ये चप्पल घालणे आवश्यक आहे की ज्याच्यामुळे शॉक लागण्याचा जो धोका आहे आपण त्याला टाळू शकतो. तर मित्रांनो, आपण आता पंप सेक्शनबद्दल जाणून घेऊया. आपण बरेचदा बघतो की आपली मोटर ही व्यवस्थितरित्या फुल स्पीडमध्ये चालू असते. आपलं व्होल्टेज पण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं अवेलेबल असते, परंतु आपली मोटर जी आहे ती पाण्याचा उपसा करण्यास असमर्थ असते. पंपचे एअर पकडण्याचे बरेचसे कारण असू शकतात. तर पहिलं कारण असं आहे की सक्शन पाईपमध्ये जो आपण फुटवॉल जोडलेला असतो त्या फुटवॉलला फुटवॉलमध्ये जर कचरा अडकलेला असेल तर सक्शन पाईपमध्ये जे पाणी असते ते सगळं त्याचं वाहून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हा जो नॉन रिटर्न वॉल जो आहे, हा फुटवॉलचा जो फ्लॅप आहे तो कधी ओपन राहू शकतो आणि ओपन राहिल्यामुळे याच्यातलं पाणी जे आहे ते बाहेर निघून जातं. आणि हा फ्लॅपमध्ये जर काही अडचणी असेल, फुटवॉल जर खराब झालेला असेल तर त्याच्यामध्ये पाणी थांबणार नाही आणि पंप चालू होण्यास अडचणी निर्माण होऊ शकते. आणि हे टाळण्यासाठी आपल्याला त्यावेळेस फुटवॉल बदलणे किंवा फुटवॉलमध्ये अडकलेला कचरा जो आहे तो काढणे फार आवश्यक आहे. मित्रो, पावसाळ्यामध्ये आपल्याला या मोटर पंप सेटची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यामध्ये काय होते की आपण बघतो की आपल्या कोकणामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि या पावसामध्ये जर आपली मोटर जर तशीच पाण्यामध्ये भिजत राहिल्यास जो फॅन आहे, मोटरचा जो फॅन असतो तो फॅन याच्यासाठी बसवला असतो की तिथे मोटरमध्ये चालू असताना जी उष्णता निर्माण होते ती बाहेर फेकण्यासाठी आपण फॅन यूज करतो. त्या फॅनच्या तिथे बॉल बेरिंग बसवलेले असतात आणि काय होतं की पावसाचं पाणी त्या बॉल बेरिंगवर स्ट्राईक झाल्यास ते बॉल बेरिंग खराब होऊ शकतात. तसंच बॉल बेरिंग त्याच्या मोटर पंप सेक्शनच्या साईडला पण बॉल बेरिंग बसवले असतात. या दोन्ही बॉल बेरिंगमध्ये पाणी जाऊन ते रस्टिंग होऊन खराब होऊ शकतात आणि बॉल बेरिंग जर खराब झाले तर मोटर सुरू होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि मोटर सुरुवात होण्यास अडचणी निर्माण झाल्यास मोटर जी आहे ती करंट जास्त ड्रॉ करेल आणि त्याच्यामुळे आपली वाइंडिंग जी आहे ती जळू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे टर्मिनल्स आहेत, मोटरचे जे टर्मिनल्स आहेत, हे 3 टर्मिनलमध्ये काय होतं की वरून जर पाऊस पडल्यास या टर्मिनलमध्ये ओलावा निर्माण होऊन मोटरमध्ये करंट फ्लो होऊ शकतो. आणि हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला मोटरची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तर आपण एक कमीत कमी खर्चामध्ये याला प्लास्टिकच्या कागदाने आवरण करतो. ते आवरण अशा प्रकारे करतो की त्याचे जे पार्ट्स आहेत, मोटरचे 2-3 पार्ट्स मेन जे आहेत ते बॉल बेरिंग, त्याच्यानंतर मोटर टर्मिनल्स हे व्यवस्थितरित्या झाकून घेतल्यास मोटरमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी शिरणार नाही. तसेच मोटरला प्लास्टिकने आच्छादित करताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे त्याची जो फॅन साईड जी आहे ती ओपन राहिली पाहिजे. जर फॅन साईडला जर आपण प्लास्टिकचा कागद जर आवळून घेतल्यास नक्कीच काय होईल की मोटरमध्ये जी गरम हवा तयार झालेली हवा आहे, कारण काय होतं की मोटर जेव्हा आपण रन करतो त्याच्यामध्ये लॉसेस होतात. त्या लॉसेसचं रूपांतर हे हीटमध्ये कन्वर्ट होतं आणि ती हीट बाहेर फेकणं आपल्याला त्या पंख्याद्वारे आपण ती बाहेर फेकतो. आणि जर पंख्याच्या समोर जर आपण प्लास्टिक कागद बांधला तर ती हीट जी आहे ती बाहेर फेकल्या जाणार नाही आणि आपली मोटर खराब होऊ शकते. तर हे टाळण्यासाठी आपल्याला आणखी एक काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे त्याची जे पंख्याची जी साईड आहे त्या साईडला ओपन ठेवणे आपल्याला गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.